दलित साहित्यातील विनोद आणि रंजन. प्रकरण दुसरे. बलूत मैलाचा दगड. दलित साहित्यातलं पहिलं आत्मचरित्र म्हणजे बलूत. 24 डिसेंबर 1978 साली प्रसिद्ध झालं आणि म्हणून पहिला मान बलूत्याचा. याच्या अंतरंगात आणि एकूण दलित साहित्याच्या अंतरंगात घुसून विनोदाचा शोध घेऊन रंजन साधताना काही गोष्टींची दखल आपण घेतली पाहिजे. विनोद हा काही दलित साहित्यात गडगडाटी हास्य निर्माण करणारा नाही. त्यासाठी वाचकाच्या मनात उमटणारे भाव फार तर त्याच्या चेहऱ्यावर मिश्किलपणे दिसून येतील, पण ते अतिशय किमती व समाधानी रूपात असतील. या साहित्याला पहिल्या भागात वर्णन केल्याप्रमाणे कुशल संवेदनशील नसला तरी त्यात बुडून प्रामाणिक आनंद घेणारा, त्याला जाणून घेणारा जाणता असावा. निर्मळ असा दृष्टिकोन ठेवून चालणारा, मग तिच्यातली रंजकता चटकन कळू शकते. इथे भाषा, प्रसंग, शब्दांचे उच्चार, अवयवांचा कोणताही आडपडदा न ठेवता होणारा उल्लेख हे सगळे अगदी वेगळ्या जगाप्रमाणे वेगळ्या प्रांतात व वेगळ्या स्तरावर घेऊन जाणारे असे आहेत. त्यांना मर्यादेची पट्टी नाही. एखाद्या जातीवंत पिणाऱ्याला जशी मद्याची धुंदी चढते, तशी या सर्व परिस्थितीत वावरताना मुक्तपणे वावरणाऱ्यांना व तिच्याशी एकरूप होणाऱ्याला सगळी मस्ती जाणू शकते. नाहीतर तब्येतशीर पिणाऱ्याला खरी मजा यावी तसे हे आहे. तर निघूया दलित साहित्यातील विनोद शोधून रंजनाच्या वाटेवर चालायला. बलूतमध्ये दगडू पवार दया पवारशी संभाषण करताना तू उदास का म्हणतो. मी म्हणजे दया पवार व तो म्हणजे दगडू पवार. तर टोपी हरवलेल्या गुराख्याची गोष्ट दगडू पवार दया पवारला सांगतो. एका गुराख्याची टोपी हरवलेली असते. सतत त्याला तिची आठवण यायची, डोळ्यापुढं दिसायची. त्यामुळे तो बेचैन असे. एके दिवशी नेहमी सारखाच गुरं चारायला तो जातो. तिथं शहरातून प्रेम करायला आलेलं असतं एक जोडपं. त्या दोघांच्या प्रेमातला संवाद गुराखी चोरून ऐकत असतो. प्रियकर आपल्या प्रेयसीच्या डोळ्यात डोकावून पाहत म्हणत असतो, प्रिये, हे प्रिये, मला तुझ्या डोळ्यात चंद्र, सूर्य, फुलं, समुद्र, कातर वेळ सारं नंदनवन दिसतंय. चोरून संवाद ऐकणारा गुराखी पुढे येऊन म्हणतो, अहो बघा माझी हरवलेली टोपी दिसते काय. आणि मग दगडू आपण कसे घडत गेलो हे जसं आठवेल तसं सांगतो. म्हणतो, इथं हरवलेली टोपी म्हणजे लेखकाचं हरवलेलं आयुष्य. खरं तर त्याचं नाव दगडू, पण ज्याला सगळे विसरले, दया नावानं ओळखू लागले. आजही स्वतःचं नाव कधी आडनाव लोकांना आवडत नाही. त्याची घृणा वाटते. ते बदलावं असं वाटतं. ते बदलतातही, पण मूळ चिकटलेलं नाव त्यांच्या देहाशी एकरूप झाल्यानं त्यांना ते मृत्यूपर्यंत सोडत नाही. दया पवारही असंच म्हणतात. दगडू नाव का बरं यावं. आपण ज्या जमिनीच्या तुकड्यावर जन्माला आलो तिथंही अशीच नावं. कचऱ्या, धोंड्या, साटवा, जबा अशी. कुणी एखाद्या मातेनं आवडीनं नाव गौतम ठेवायचं आणि त्याचं लगेच गावत्या व्हायचं. ही परंपरा. लेखक म्हणतो, मनुस्मृतीत शूद्रांच्या नावाची यादी दिली. यादी पाहिली अशीच तुच्छतादर्शक. लहानपणी आई सांगायची, लेका, तुझ्या आधी 10-15 लेकरं मातीआड लोटली. लेकरू जगेना. 90 सायस केले तू जन्मलास. तेव्हा कुणीतरी म्हणालं, दगड धोंडा नाव ठेवा, लेकरू जगल. आणि लेखकाला हे नाव पडलं. शाळेतली मुलं डीएम म्हणत. कुणी मित्र घरी आला आणि विचारलं तर आजी दारातूनच सांगायची, डॅम घरात नाही. डीएमचं हे तिच्या भाषेतलं रूप होतं. आपल्या मुलांनी आपल्याला दादाच म्हणावं, डॅडी किंवा पप्पा म्हणू नये असं लेखकाला वाटतं. दया पवार म्हणतात, हे मला आवडत नाही. गावठी निवडुंगाला विलायती कॅक्टसचं कलम करावं तसं वाटतं. असा नावावरून निर्माण होणारा विनोद इथे येतो.
लेखक म्हणतो, क्लबला जोडूनच घोड्याच्या नालाची आकाराची एक कौलारू चाळ होती. तीत आम्ही राहत असू. आमच्या खोली शेजारीच आजीच्या थोरल्या बहिणीची 4 कर्तबगार मुलं राहत होती. माझ्या सख्या चुलत्याचं नाव जबा, तर मावस चुलत्यांची नावं रबा, नबा, शिबा आणि कबा अशी होती. त्यात कुणाला मी तात्या म्हणत असे, तर कुणाला बाबा. ह्यापैकी कुणी हातगाडी ओढी, तर कुणी हमाली करी. सुरुवातीला वडीलच गोलीत होते, त्यांनी नंतर एकेकाला चिकटवून घेतलं. आता इथे कर्तबगार हा शब्द उपरोधात्मक वापरलेला आहे. रबा, नबा, शिबा, कबा कवितेतल्या एखाद्या यमकाप्रमाणे भासतात. लेखकाच्या गळक्या घराचं वर्णन होताना पावसाळ्यात जवळजवळ सर्वांच्याच खोल्या गळत ते लिहितात. पावसाळ्यात जवळजवळ सर्वांच्याच खोल्या गळत रात्रभर डबडी भगोली ठाई ठेवली जायची. या जलतरंगाच्या आवाजात कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. बाहेर खाली वडिलांविषयी त्यांच्या बाहेर खालीपणाबद्दल लिहितानाचा प्रसंग पवार चितारतात तेव्हा इराणी हॉटेलात लेखकाला दादा नेतात. तिथं आधीच एक बाई बसलेली. दादांच्या रांडाही तशा सामान्यच. कुणी बंगल्यात काम करणाऱ्या आया, तर कुणी लॉरीवर काम करणाऱ्या. किती बदलल्या असतील यात तर गणतीच नाही. अंगात आल्यावरची सत्यता पडताळतानाचा प्रसंग भन्नाट आहे. असेच लेखकाचे वडील एकदा आपल्या सटवा ह्या मित्राबरोबर एका लग्नाला गेलेले. ते दोघेही खेत्री म्हणून भोवताली प्रसिद्ध. लग्न लावून गेल्याबरोबर एका बाईच्या अंगात येतं. केस सोडलेली, कपाळाला मोठा मळवट भरलेली बाई घुमत असते. समोर रिंगण भरलेलं, त्यात लिंबू, टाचण्या, नारळ असा प्रकार. दादांना काय वाटतं कोणास ठाऊक. ते पुढे जातात, रिंगण लाथेनं उडवतात आणि बाईला सणसणीत शिवी देतात. बाईचं झाड आता जादाच बेताल झालेलं. बाई घुमतच म्हणते, आई जाऊ म्हणला. सटवा त्याच लईत उत्तर देतो, जाऊ म्हणू पारता, घरचाच होता. ही रंगीत तालीम बराच वेळ चाललेली. सारं वऱ्हाड हसण्यात दंग झालेलं. दादा तिच्या ढुंगणात जेव्हा बाबळीचा काटा टोचतात तेव्हा कुठं तिच्या अंगावरचं जातं. दादांचा विद्रोहच यातून जाणवतो. सटवा हा लेखकाच्या वडिलांचा मित्र, अत्यंत विनोदी, तासनतास लोकांना हसवायचा. त्याला 2 बायका होत्या. त्या दोघी काम करायच्या, ह्याला पसायच्या, तोंडात शिव्या, मांडताना एकमेकींच्या नरडीचा घोट घेतील असं वाटायचं. भांडता त्या मध्येच थांबत, चुन्याची तांबाखूची देवाणघेवाण करीत आणि पुन्हा भांडण सुरू करायच्या. सटवाची आणि लेखकाच्या वडिलांची दोस्ती. लेखक दया पवार याबद्दल लिहिताना सांगतात, त्या दोघांच्या बोलण्यात अनेक विषय आहेत, काही तर चक्क रांडबाजीचे. बाया पटवण्याचं दादांचं कसब पण भारीच. गावाकडं एका जमीनदाराकडे सालाना असताना गवत कापायला आलेल्या त्या बायांचे वेळे लपून ठेवायचे. निजायला द्या तवा येळे देतो म्हणून अडवायचे. लेखक म्हणतात, बहुतेक हा खुशीचा सौदा असावा, नाहीतर गावातल्यानं कुणीही त्यांना बदललं असतं. लेखकाचे वडील वारले तेव्हा त्या प्रसंगीही दादांच्या प्रेताच्या सान्निध्यात लोकांची पोच घेऊन फोटो काढण्याची धावपळ गंमत वाटण्यासारखीच. समाजातलं शिक्षण विषयक अज्ञान प्रातिनिधिक स्वरूपात एका प्रसंगातून जाणवतं. 4थीला लेखकाला ग्रेस मार्क देऊन मास्तरनं बळेबळेच पास केला व पुढच्या वर्गात ढकललं. लेखक लिहितो, मला पुढं शिकवावं की नाही हा प्रश्न बहुधा आई पुढं असावा. तेव्हा मारवाड्यातील उमा आजा आईला काय सल्ला देतो बघा. उमा आजा म्हणतो, सखू अगं कह्याला पोराला शाळेत धाडतेस. आपण का वाणी बामण आहोत. फिरेल गलोगली आणि खाईल डली डुली, नाहीतर जाईल गुरांकडं. कधी कधी लेखकालाही काही आधुनिक शब्द वापरून विनोद निर्मिती करण्याची लहर आल्यासारखी दिसते. जसं ढोर मेलं म्हणजे महारवाड्यात नुसतं चैतन्य सळसळायचं.
कड्यावरून बैल पडून मेला तर तो ताजा असल्यानं जास्तच तो लिहितो, जे लेखक लिहितो. रानात कुठं ढोर मेलं याची चाहूल महारवाड्यात यायला वेळ लागायचा नाही. आजच्या टेलेक्सपेक्षा त्या बातमीला वेग होता. अर्ध्या जनावराचं मांस आलं तर ते काय एका दिवसात खाणं शक्य नसायचं. त्यांच्याकडे फ्रीज कुठला. मग ते मांस वाळवलं जायचं त्याच्या चाळण्या करीत. चाळण्या. लेखक लिहितो, खारीचा या चाळणीशी काही संबंध नाही. खारीचा या चाळणीशी काही संबंध नाही. चुलानावर चाळण्या वाळत घालत धुरामुळं त्यांना लाल जर्द रंग यायचा. महार मंडळी हे कुठं शिकली हे मात्र मला सांगता यायचं नाही. पण डुकराचं मांसही तसंच वाळवतात. ही प्रक्रिया परदेशात फारच प्रसिद्ध आहे म्हणतात. लेखक लिहितो, हे जेव्हा मी वाचलं तेव्हा महार मंडळीचं मला कौतुक वाटलं. आखाड श्रावणात या वाळलेल्या चाण्यांचा तुकडे करून ह्या रिझर्व कोट्याचा त्यांना उपयोग होईल. तो लिहितो, जनावरांचं काहीच फुकट जायचं नाही. घरात दिवाही चरबीचा जाळायचा तर हाडकं विकत घेणारा मुसलमान तालुक्याहून यायचा. आहे की नाही गंमत. बर्फाळ थंडरा प्रदेशात या खापराणी असाच. चाण्या, तोडक्या या शब्दांवरून लहानपणी तमाशात ऐकलेला विनोद लेखाला आठवतो. कोतुळचा धोंडू बापूचा तमाशा त्या काळात खूपच प्रसिद्ध. त्यात बापू म्हणजे खूपच अतरंगी माणूस. तव्याच्या पाठीसारखा काळा कुळकुळीत, तोंडावर देवीचे ठोके, डोळे तिरळे, तमाशात सोंगड्याचं काम करी. राजा जेव्हा त्याला फाशीची शिक्षा देई तेव्हा तो म्हणे, अरे फाशी तर मी लई खाईन. सारे श्रोते हसायचे. अर्थात महार मंडळींनाच हा विनोद कळायचा. फाशी हे जनावरांच्या शरीरातील एका भागाचं नाव आहे आणि तो भाग खाण्याला अतिशय रुचकर लागतो. हे काही सवर्णांना कळायचं नाही. लेखकानं हे असं लिहून ठेवलं. जत्रेतही महारांना गावाच्या शिवेपाशी वाढलं जायचं. मटणाच्या एखाद्या बोटकीवरही खुश. पण गावाची मरी आई तर म्हसोबाची पूजा करायला मान महारांचा. आणि म्हसोबा मात्र महारांसारखा बाहेर उन्हा पावसात तळत असलेला. हा म्हसोबा कोण हे पुढं उलगडायचं नाही. इथे लेखकाला शोधापेक्षा भूक महत्वाची वाटते. तालुक्याच्या शाळेत मराठ्याच्या नपुसक मुलाची गमत ही लेखक सांगतो व पुढे लिहितो, त्या मुलाचं काही वर्षांनी एका छान ठसठशीत देखण्या बाईशी लग्न झालं. आज त्याचा संसाराचा वेल मांडवायला गेलाय. त्याच्या खात्यावर मुलं बाळं आहेत. दादासाहेब रुपवते यांचं व्यक्तिमत्व लेखकाच्या मनावर आदरयुक्त भीती निर्माण करणारं होतं. त्यांचं सभेतलं बोलणं लेखकाला आवडायचं. दादासाहेबांच्या भाषणांनी लेखक रंगून जाई. तो लिहितो, दादासाहेब सभेत खूप छान बोलायचे. तमाशातले, खेड्यातल्या, रोजच्या जीवनातले दृष्टांत साध्यायचे. त्यांच्या भाषणात विनोदाची थुई कारंजी उडायची. ऐकताना हसता हसता मुरकुंडी वळायची. ते सर्वांच्या आत मिसळत असत. पण एका सभेतला कटू प्रसंग लिहिताना लेखक लिहितो की दादासाहेबांच्या वडिलांनी महारकीचं काम सोडलं नव्हतं. तेव्हा एका सभेत दादासाहेब सुधारणाबाबत बोलत असतानाच कुणीतरी मध्येच अडवलं आणि म्हटलं, अरे बोच्या खाली शान आणि दुसऱ्याला काय ज्ञान शिकवतोस, पहिलं बापाला सांग. आणि ही म्हण व्यंगात्मक असली तरी खोचक होती. गावाचा दामू हे लैंगिकतेचं पछाडलेलं पात्र. त्याला सगळे दाम्याच म्हणायचे. वयात आलेला दाम्या गावच्या घोड्या वळायचा. त्याच्या वर्तनाची गावभर बोंब झाल्यावर त्याच्या नावाचं तिसरंच नामकरण झालं. दोंडाळीवर उंच दगडावर उभा राहून खालच्या खड्ड्यात हा घोडीला उभा करतो आणि तेव्हापासून येणारा जाणारा त्याला घोडी जाव्या दाम्या म्हणून खिजवीत असे. तो मात्र म्हणणाऱ्याकडे निर्लज्जपणे पाहत हसत असे. त्याचं हे कृत्य पाटील मंडळींना कळाल्यावर त्यांनी एक केलं. तेव्हापासून आपापल्या घोडींच्या माय अंगाला बाळी टोचली.
सुदामबावा नावाचा जाणताही असाच विचित्र पोशाखातला व त्याचं वर्तनही तसंच. तो गावात जाऊन पीठ मागायचा. त्याविषयी लेखक लिहितो. सुदामबावा म्हणजे महारवाड्यातलं वल्ली होती. सुदामबावा म्हणजे महारवाड्यातील वल्ली होती. त्याच्या एका हाती चिपळ्या आणि दुसऱ्या हाती तंबोरा. पेहराव गमतीदार. डोक्याला लाल पागोट, कपाळाला शेंद्राचा टिळा, गळ्यात विठोबाची माळ. वशाट खाताना तो ती माळ घटकावर खुंटीला लटकावून ठेवायचा. त्याच्या अंगात बाईजवळ फाटलेला जुना पुराणा कोट. कोटाच्या आतल्या खिशात मावशी असायची. आता मावशी म्हणजे चिंतकाची बाहुली. तिच्या पायात घुंगूर बांधलेले, डोक्याला केसांचा बुचडा. ही मावशी त्याला काही कमी पडू द्यायची नाही. वांझोट्या बायांना मुलं देतो म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्याच्या भोवती नेहमी बायकांचा वळखा असे. सुदामबावाजवळ भानावती होती. तो हातातून शेंदूर काढायचा. सुदामबावा घरी आला म्हणजे खूपच गमती जमती करायचा. त्यावेळी गावात एक तमाशा आला होता. त्यात पाथर्डीचा राजा हा वग होता. पाथर्डी या गावाला नपुसक किंवा हिजड्यांची संज्ञा कशी मिळाली कोणास ठाऊक, पण वगातील राजा हिजड्यासारखा हावभाव करायचा. हॅलो तो म्हणायचा आणि सारा राज दरबार मागून म्हणायचा, हलवते ना बाय. सारी प्रजा ही राजाप्रमाणेच हावभाव करायची. ही नक्कल सुदामबावा करायचा. आम्ही मुलं त्याच्या सान्निध्यात सारखे हसत राहायचो. बोर्डिंगमध्ये शिकतानाचा प्रसंग लेखक लिहितो. बोर्डिंगच्या मुलांना खरा हिसका दाखवला तो तुकाराम शिरकांड्यानं. त्याची शाळेतली पहिली एंट्री आठवते. धोतर, डोक्याला जरीचा पटका, अंगात नवा कोरा कोट, त्यावर हळदीचे डाग. तसेच त्याच वर्षी त्याचं लग्न झालेलं. त्याच्या पेहरावाकडे पाहून पाहूनच वर्गात हास्याची कारंजे उडालेली. बोर्डिंगमध्ये आलेला हा दुसरा महार विद्यार्थी. तो कोळ्यांच्या मुलात जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून ऐटीत बसतो. बोर्डिंगमध्ये खळबळ उडते. इथं तुकारामनं शिवता शिवत मोडीत काढलेली दिसते. तुकाराम हा आपल्या आडनावाचा उल्लेख श्रीखंडे असं करायचा. शिरकांडे हे आडनाव त्याला आवडायचं नाही. त्या नावामुळे आपली जात जाहीर होते असा त्याचा युक्तिवाद असे. तुकारामची सारी गंमतच असे. आठवड्याच्या सुट्टीत गावाकडे वयात आलेल्या बायकोकडे तो जायचा. परत आला की त्याच्या बायकोच्या कथा सागर संगीत कथन करायचा. तुकाराम नापास झाला तेव्हा त्याच्या बापानं लेखकाकडे तक्रार केली. अरे हा एकाही परीक्षेत पास झाला नाही. घरी तरी त्याला कुत्र मांजर व्हावं की नाही. मुलगा परीक्षेत नापास झाल्यापेक्षा आपल्याला नातू झाला नाही याचंच ज्यादा दुःख त्याच्या चेहऱ्यावर तरळलेलं. बाप लेकांचं खूपच हसू यायचं. गावाखान्यात मंजुळा ही चंदरची सासू जहाबाज. ही बाई तशी खूपच आक्रमक. सखाराम बाइंडरमधल्या चंपासारखं काहीचं पात्र. गावाखान्यातील पुरुषही तिला खूप वचकून असत. तिच्याशिवायही अफलातून. भांडणाच्या वेळी मंजुळा आक्रमकपणे उभी राही. पदर खोचलेला हातवारे करीत म्हणायचे, ए भाड खाव, तुझ्या अंडाला धरून मी झुमकळं खेळन. किंवा म्हणायची, तो शम रबरवानी ताणीन. शिवेतल्या प्रतिमा ऐकून मी थक्क व्हायचो. तसंच गल्लीच्या एका बाजूला पोलीस चौकी तर दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा. तिथं सुंदर गल्लीजवळ महारांची तालीम होती. हा सर्व भाग खूपच बकाल. सुंदर गल्ली तर नावालाच सुंदर. कचऱ्याचे ढीग पडलेले तर सांडपाणी आलेलं. एकदा तर तालमीतल्या तरुण पोरांनी चक्क पोलिसांबरोबर तुंबळ लढाई केलेली. पोलीस पुढं आणि पोरं मागं असं विनोदी दृश्य दिसत असतं असं लेखक लिहून जातो. तसंच चुलत्याबद्दल सांगताना लेखक म्हणतो, पुढं तात्यांच्या वागण्याला काही धरबंदच उरला नव्हता. वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा तात्या दारूच्या थेंबाला शिवायचे नाही. तालमीत जायचे, काठ्या फिरवायचे, नागड्या दांडपट्ट्यानं डोळे बांधून लिंबू सरकन कापायचे. पण वडील वारतात आणि त्यांची ड्युटी जणू काय हँडेड ओव्हर टेकन ओव्हर होते. एक वेळचा प्रसंग तर कधीच न विसरणारा. तात्या सकाळीच उठतात, बघतात तो खिशातील नोटा गायब. ते स्वतःवर खूपच कावतात, मनस्ताप करून घेतात
नवीन उलनचा कोट टाराटारा फाडतात. शेवटी पुढे दुसरा कोट मिळवण्याची त्यांची शक्कल अजब वाटते. ते लेखकाला चोर बाजारात नेतात. चोर बाजारात ते त्या दिवशी फारच चमत्कारिक वागतात. त्यांच्या वागण्याला माझ्या पुस्तकी जगात उत्तर नव्हतं. चोर बाजारात एक कपड्यांचा व्यापार करणाऱ्या एका गृहस्थाला गाठतात. त्याच्याजवळ असलेल्या उंची कोटापैकी एक कोट निवडतात आणि तो माझ्या हाती देतात. मला डोळ्यानं मी सटकावं अशी खूण करतात. मी तसं करतो. दुरून नाक्यावरून मी पाहत होतो. त्या दोघांची हामरेतुमरी चाललेली. कोट माझ्याकडं. पुढं गर्दी तात्यांना सोडून देते. तात्या माझ्याजवळ येऊन मुश्किलपणे हसत म्हणतात, बघ बघ केलं की नाही पैसे वसूल. मला त्यांच्या बोलण्याचं हसू येत असतं. अंगावरचा एक कोट फाडून शेवटी त्यांच्या हाती काय बरं मिळालेलं असतं असं तात्याचं वागणं लेखकाला हास्यास्पद वाटतं. एक प्रसंग तर भारीच. लैंगिकतेचा कळस वाटतो. लेखक लिहितो, कावाखान्यात गोलपेठ्याची एखादी वेश्या आणणं यात तसं कोणाला चमत्कारिक वाटत नसे. एक इसम तर आपल्या तरण्या ताठ्या बायकोला घराबाहेर काढत असे आणि घरात वेशेबरोबर बुलबुल बोलत असे. ही वेश्याही त्याच्या मुलांना खाऊ नवे कपडे घेऊन यायची. हा पायंडा मोडला तो तात्यांनी. त्यांनी एकदा चक्क हिजडाच घरी आणला. अर्थात हा हिजडा खूपच देखणा, बाईसारखे हावभाव करायचा. निरखून पाहिल्याशिवाय कळायचं नाही की हा हिजडा आहे म्हणून. काकू असं काही असलं म्हणजे सरळ फुटपाथला जाऊन बसायची. आंबू हा मुंबईला गावाकडचा लेखकाचा मित्र एक खेत्री होता. तो सारखा हसवत राहायचा. लेखकाला गमतीनं तो गोलपेठ्यात मित्रासह फिरायला नेई. लेखक म्हणे, ताडीच्या झाडाखाली बसलं तरी लोक म्हणतात ताडीच प्याला. यावर ते खळाळून हसत. आंबू आणि त्याचा मित्र सदाशिव अबोल होता, पण बोलायला लागला की भल्यांना गुंगवायचा. दादासाहेब रुपवतेंच्या अस्सल व्यक्तिमत्वाबद्दल सुद्धा दया पवार लिहून जातात. दादासाहेब सिद्धार्थ विद्या वसतिगृहात आले की तिथं ते मुलात मिसळायचे. मुलांबरोबर मुलंच होत. गायचे, ढोलकी वाजवायचे. एखाद्या वेळी रंगात आले म्हणजे चावट विनोद पण सांगायचे. त्यांच्या विनोदात अस्सल महारी वाज होता. आम्ही तेव्हा बिंबीच्या देठापासून गदगदून हसायचो. यावरून प्रत्येकाच्या जीवनात विनोद आणि खेळकरपणाला किती महत्त्व आहे हे लक्षात येते. सुरुवातीचा गंभीर स्वभाव नंतर शिक्षणामुळे खोडकर झाला असे लेखक म्हणतो. त्यावरून राजूरच्या शाळेत भस्कन बोलल्याने मुलांचा मारही खातो. मुंबईत सदाशिव या मित्राच्या नातेवाईकाच्या लग्नात नवरदेवाच्या भावाची फजितीही लेखक माहीत करून सांगतो. त्यावेळी नवरदेवाच्या भावाची उडालेली धांदल मोठी मजेशीर ठरते. बोर्डिंगच्या मुलांमधील वेगळं विश्व वर्णन करताना मजा येते. लेखक लिहितो, बोर्डिंगच्या मुलामध्ये हायस्कूलमध्ये पोरींबद्दल नेहमीच चर्चा चाले. अर्थात या साऱ्या सवर्णांच्या, त्यांचा दररोजचा मेकअप, त्यांच्या साड्या याचीही चर्चा होईल. काही मुलं तर साड्या मोजत, काही मुलं वर्गातील मुलींवर एकतर्फीच प्रेम करीत. नुसती वयांची बदली झाली तरी आसमान गाठल्याचा आनंद मिळे. पाठारी नावाचा एक विद्यार्थी चांगला हिरोसारखा राहायचा. गावातल्या श्रीमंत मित्रांची इस्त्री शनिवारी घेऊन यायचा आणि शाळेत जाताना नेहमी अप टू डेट यायचा. हा एका ब्राह्मणाच्या मुलीवर मरत असल्याची काहींना जाणीव होती. चिडवलं तर त्याची कळी जास्तच खोलायची. एकदा काही पोरांनी बनाव केला. स्वतःच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी मुलीनं पाठवूया अशा पद्धतीनं लिहिली आणि पाठाऱ्याच्या वहीत ठेवून दिली. एस टी नाक्यावर बोलवले असा मजकूर होता. पाठाऱ्याला खूप आनंद झाला. तो प्रत्येकाला ती प्रेमचिठ्ठी दाखवीत सुटला. तो दाखवून गेला की गंमत आधीच माहीत असणारी मुलं त्याच्या मागे तो कसा मूर्खात निघतोय या जाणीवेनं फिदी असायची. पण त्याच्या समोर नाही, मागे. तो नटून थटून गेला पण ती आलीच नाही. त्यामुळे हेरमुस लावून परतला.
आणि त्याचं खरं रहस्य कळाल्यावर सर्वांच्या चिडवण्यानं तो रडकुंडीस आला. आपल्या वयात येतानाच्या विषयीचे लेखक विचार विषयीही लेखक विचार मांडताना लिहितो. माझंही शहरात वासना थैमान घालण्याचं वय झालं होतं, पण मागे शाळेच्या बाजूला घडलेला प्रसंग मुलींच्या बाबत धाडस करू देत नव्हता. पुढे लेखक म्हणतो, पण मनातलं कशाला लपवू. मुलींबद्दल कमालीचं आकर्षण वाटायचं. मी आणि खांबेकर बसायचो. तेचमुळे मुलींच्या बेंचच्या मागं त्यांनी केलेल्या मेकअपचा सुगंध जाणवायचा. केसांना हात लावावा असंही वाटायचं. खांबेकरशी बोलताना चावट विनोदही करायचो. पोरी लाजायच्या, मुली वेगळ्याच बसायच्या. विशेष कुणी मुलांशी बोलत नव्हतं. मधली सुट्टी झाली तर एकही मुलगी थांबत नसे, भुरकन उडून जायच्या. अशा मुली नसलेल्या वर्गाचा मी ताबा घ्यायचो. मुलं जमून चावट विनोद सांगायचो. वर्गातल्या बाई 4 मुली, बुद्धी माझी करती खुळी. वर्गातल्या बाई 4 मुली, बुद्धी माझी करती खुळी असं गीत लिहिलेलं मी आठवते. एका प्रसिद्ध भावगीताचं हे विडंबन होतं. शेवटच्या वाक्यात त्यांच्या शारीरिक रंगाचा उल्लेख असायचा. ह्या कवितेत सपाट लोशन हा शब्दप्रयोग केलेला. ज्या मुलीची छाती सपाट असेल तिच्या संदर्भात हा शब्दप्रयोग करीत. मला वाचनाचं पुढं भारी वेळ लागलं. त्यावेळी सगळे म्हणायचे हा गोवातला कागद वाचील. असं हे लेखकाचं मनातलं भावविश्व एका वेगळ्या दुनियेत वेगळ्या विषयावर बोलताना लेखक लिहितो. असं हे लेखकाचं मनातलं भावी विश्व एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातं. वेगळ्या विषयावर बोलताना लेखक लिहितो. श्रीमंत मित्रांकडे त्यावेळी मस्ती आणि उन्माद नावाची काही अश्लील मासिकं येत असत. पिवळ्या कागदातील त्यात नग्न बायांची चित्र असायची. ही 84 असणं वगैरे वाचण्याची चटक लागली. अभ्यासाच्या पुस्तकात हे मासिक घालून, म्हणजे 84 असणं हे मासिक घालून वाचत असताना एकदा भागवत मास्तरांनी मला पकडलं. ह्याच वयात 61-62ची सवय लागली. अंगभर वासनेचा लोळ उठायचा तेव्हा. ह्याच दरम्यान एका मुलीशी सलगी वाढली. तिचं नाव गऊ. वडारी नव्हती. वयाचाही दोष असेल. तीच का आवडली हाही प्रश्नच आहे. जावजी बाबा आणि त्याचा मुलगा बबन ह्यांच्याबाबत सांगताना लेखक लिहितो. या दोघा बाप लेखात तीव्र संघर्ष होता. बापाच्या विरोधात वागणं हा बबनचा खाक्या. जावजी तसा अंगापिंडानं खूपच मजबूत, त्याची अंगकाठी पोलादासारखी. तर बबन बापापुढं खूपच किरकोळ दिसे. बाप तसा चारित्र्यवान, पण बबनला काहीच वर्ज नसे. तो जुगार खेळे, बाई बाटलीची त्याला संगत. त्याचं लग्न तसं लहानपणीच बापानं केलेलं, पण बायको वयात आली तरी बबनला बायकोला भेटता येत नसे. म्हातारा अंगणात काठी घेऊनच बसे. मुलाची बॉडी खराब होते असं यावर त्याचं म्हणणं. असा वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख लेखक देऊन जातो. लोककवी वामनदादा कर्डक नेहमीच वसतिगृहावर यायचे. त्यांची गीतं गाताना वसतिगृहावरची वाद्य होती रिकामी घागर, डबडी अशी. लेखक पुढारी व्यक्तींच्या सहवासातला प्रसंग सांगून आपल्याला कसं समजून घेण्यात लोक घोटाळा करतात हेच उद्घृत करण्याचा प्रयत्न करतो. हामिद दलवाई किडनीच्या आजारी असताना दादासाहेबांबरोबर त्यांना भेटायला जातो. तेव्हा दलवाई कमेंट करतात, आपण मानतो बाबा याला, हा सर्वत्र असतो पण कुठेच नसतो. तेव्हा लेखक लिहितो, माझी बायको माझी खरी कठोर टीकाकार. ती म्हणते, कुत्र्याची डल्ली इकडेही भल्ली आणि तिकडेही भल्ली. आता याचा नेमका अर्थ काय हे तिलाच विचारायला हवं. आणखी एका पात्राबाबतली लेखक लिहितो, गावचा महादू हा 1 नंबरचा जुगारी. तो कधी काम करीत नसे. पुढे मुंबईतून तडीपार झाला. चोऱ्या करणं हा त्याचा प्रमुख व्यवसाय. पण या माणसाची मोठी गंमत मला वाटायची.
याने केव्हाच मोठी चोरी केली नाही. छत्र्या, दोरीवरची पातळ अशा मामूली चोऱ्या हा करायचा. चोऱ्यांची जंत्री याच्या खात्यावर जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वाढते तेव्हा त्याला गावी तडीपार केलं जातं. तसंच दुसरं विलक्षण पात्र, सयाजी नावाचा एक इसम होता. खूपच दुबळा. त्याची सारी हाडं मोजून घ्यावीत. मोजून घ्यावीत असा. त्याचं लग्न झालेलं, पण बुळग्याला काय पद्मिनी म्हणतात ना, तसं होतं. त्याची ती तरणी बांड बायको निघून गेली. पण सयाजी तसा काही बुळगा नव्हता. त्यानं एक उंच धडंग गोरीपान बाई ठेवलेली. अशी विचित्र वर्तणुकीची माणसं लेखकाने रंगविलीत. लेखकाला आपलं लग्न कधी झालं आठवत नाही. त्याविषयी तो म्हणतो, लग्न कोणत्या साला झालं ते आज आठवत नाही, पण 1954 सालच्या ऑक्टोबरात यशस्वी झालो. त्यानंतर 5-6 महिन्यात बोहल्यावर चढलो. लेखकाचं लग्न जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे होताना त्यांना खूप गोष्टींना तोंड द्यावं लागलं होतं. मुंडावळ्या वगैरे काहीच बांधणार नाही यावर लेखक ठाम राहिल्यामुळे लेखकाच्या आईने तोंड जोडून घेतले. शेवटी फक्त हातापायाला हळद लावण्यास लेखक कबूल झाला, आईच्या समाधानासाठी. पण मी माझ्या लग्नवेळी माझ्या त्या अवताराचाच विचार करीत होतो. लेखक लिहितो, माझं ध्यान मजेशीर दिसत असावं. हातातील कटार नीट सांभाळण्यासाठी करवल्यासारख्या सूचना करत असतात. हळदीच्या अंगाला भूत लवकर भिडतं म्हणतात. त्यासाठी हाती कटार, टोकाला लिंबू खुपसलेलं, गाडीत करवल्यांची गाणी चालू असतात. गोड्या फदडक फदडक तुझी चाल. लग्नात तशी खूपच धमाल येते. अर्थात याचं श्रेय जातं ते माझ्या विनोदाला. त्या वयात मी खूप चेकाळत होतो. याला काही सुमार. साऱ्या वराडाला सारखा आम्ही हसवत होतो. लग्नानंतर बैलगाडीतून गावात मिरवणूक निघतेही हळदीचा अंग असलेली बायको शेजारी बसलेली. कुणाच्या लक्षात येणार नाही अशा बेतानं बायकोला चिमटे काढण्याची लहर आलेली. बायको गालावरच्या मुंडावळ्या सारून रागानं पाहते आहे. एवढ्या माणसात हात साठळपणा कशाला, हा तिच्या नजरेतला आशय. मागच्या वर्षी बायकोला सईला पाहिलं तेव्हा अंगानं किडकिडीत असलेली सई लग्नात अंगानं चांगलीच भरलेली, ओळखूच आली नाही इतकी. आणि मग जेवण खाण आटपल्यानंतर विहीणबाईचा रुखवताचा खेळ सुरू झाला. या खेळाचा अर्थ मात्र मला आजही कळत नाही. विहिणीच्या डोक्यावर कोरड्या फोडणे, चावट उखाणे घेणे हा प्रकार. त्यात सांडणीचाही खेळ असायचा. 4 पुरुषांनी प्राण्याप्रमाणे खाली वाकायचे. त्यांनी लाकडी बाज अंगावर घ्यायची, तिच्यावर विहिणीला बसून नाचवायची हा एक प्रकार. वाजंत्री वाजवीत आहेत. त्यांच्या गोंगाटात विहीणबाईच्या टिरीला खालून पुरुष चिमटे घेत आहेत आणि या कल्लोळात विहीणबाईचा सुटकेचा आवाज कुणीच ऐकत नाही असा प्रकार. इतरही दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम मजेशीरच. प्रत्येक ठिकाणी वाजंत्री हे लागतच. नवरा नवरीची आंघोळ घालणं, सुपारी सोडवणं, खोबरं खाऊन एकमेकांच्या तोंडावर थुंकणं हा प्रमुख कार्यक्रम. बायकोच्या हातातील सुपारी आपल्याला सुटणार नाही हे माहीत असल्यानं व मंडळीत हासं होणार नाही याची जाणीव होते. सर्वांना ऐकू जाईल अशा पद्धतीनं मी बायकोच्या हातातली सुपारी सोडून देण्यास सांगतो आणि सार वऱ्हाड माझ्या संवादामुळं हसू लागतं. आंघोळ झाल्यावर बायकोला उचलून घेणं ही एक प्रथा. लेखक बायकोच्या जवळ जायचा आणि आपल्याला बायको उचलणार नाही असा आविर्भाव करून पुन्हा परत फिरायचा. यामुळे तर आशाचा कळस व्हायचा. लेखक लिहितो, वराडानंही असा गमत्या नवरा बहुधा आजवर पाहिला नसावा. घेडग्याच्या वेळी बायको नवऱ्याला चपात्यांनी मारते हा खेळाचा प्रकार. यावेळी नवऱ्याला बडवण्याला परवानगी असे. मधुचंद्राची पहिली रात्र ही लेखक रंगवून सांगतो. तो लिहितो, नवरी जेव्हा नवऱ्याच्या घरी येते तेव्हा तिची खडूस आजी तिच्याबरोबर आलेली. रात्रीची झोप येत नाही. बायको आजीच्या पुढ्यात झोपलेली. घरात घरभर माणसं. बायकोशी 2 शब्द बोलणंही कठीण. मनात चुरमुऱ्याचे लाडू खात होतो. 1-2 दिवसात पुन्हा बायको आजीबरोबर माहेरी चाललेली. खटाळ नजरेने ती बघते आहे. 7-8 दिवसांनी बायको पुन्हा येणार असते. त्यावेळी सारा वचपा काढावा या मनस्थितीत असतानाच मुंबईहून नातेवाईकाची तार येते. नोकरीचा कॉल येतो. बायकोची भेट आता अनिश्चित काळपर्यंत लांबलेली असते.
आणि मराठी सिनेमात दाखविला जातो तसा हाती दुधाचा तांब्या घेऊन जिना चढणारी नायिका आणि उगवलेला चंद्र बघण्याचे लेखकाचे स्वप्नच राहते. एक असंच उदाहरण शिवातात्याच्या माध्यमातून लेखक देतो. शिवातात्याचं लग्न झालं आणि त्याच्या नुकत्याच वयात आलेल्या बायकोला अशीच फसून भांग चारली गेली. हा लहानपणाचा प्रसंग आठवतो. मुंबईला तरी अशी नवरा बायकोची गंमत रोज दिसायची, पण गावी हा प्रकार नाही. एकत्र कुटुंब असलं तर मग पाहायलाच नको. नवरा जेवायला आला म्हणजे चंची किंवा पागोटो विसरल्याचा बहाणा करायचा. त्याच्या बायकोनं ही खूण ओळखायची. मग चोरी लपीनं ते एकत्र यायचे. खळ्यात किंवा वाड्यात चोरून लपून कारभार उरकला जायचा. लेखक एक आणखी अनुभव सांगतो. ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुली हौसेनं पांढऱ्या साड्या नेसून जात, पण पांढरी साडी नेसलेली मुलगी पूर्वाश्रमीची महार आणि आताची बौद्ध आहे ही जेव्हा खूण म्हणून ओळखली जाऊ लागली, तेव्हा सवर्ण मुली पांढऱ्या साड्या वापरण्याचं कटाक्षानं टाळू लागल्या. लेखक म्हणतो, या प्रकारची अर्थात मानसिकतेची खरंच गंमत वाटते. माणसाला जात कशी गोचडासारखी चिकटली याची. समाजातील पुढाऱ्यांविषयीही लिहिताना लेखक अनुभव सांगतो. रिपब्लिकन पुढाऱ्यांचं जे जवळून दर्शन होत होतं ते काही समाधानकारक नव्हतं. ह्यातली बरीचशी पुढारी मंडळी बाबासाहेबांची सही नकल करीत. बाबासाहेब कुत्रं पाळीत तर हेही घरात कुत्रं पाळीत. बाबासाहेबांसारखाच उंची पेन सूट असं अनुकरण करीत. शोकसभेला किंवा प्रेत यात्रेलाही पुढारी मंडळी सुटात येत. एकदा एका नादुरुस्त पुढाऱ्याच्या सभेला गेलेलो. भाषण झाल्यावर त्यांनी प्रश्न विचारण्याचं आव्हान श्रोत्यांना केलेलं. दबा धरून बसलेला माझा मिस्किलपणा उचंबळून आलेला. मी त्यांना प्रश्न विचारला, लोक म्हणतात की फोर्टमधील बाबासाहेबांचा पुतळा हा तुमच्यासारखा दिसतो म्हणून. खरं म्हणजे प्रश्नातील खोज त्यांना कळायला हवी होती. ते खूपच भडकले. सांगू लागले, बाबासाहेबांसारखं माझं नाक आहे म्हणून ते कापून टाकू काय? किंवा त्यांची उंची आणि माझी उंची सारखी आहे तर मी कमी करू काय? साहेबांच्या या उत्तरानं सभेची त्या दिवशी खूपच करमणूक झाली. पुढाऱ्याचा असा बौद्धिक असमज ही लेखक नकळत लिहून जातो. पुढाऱ्यांच्या आणखी गमती लिहिताना लेखक लिहितो, हळूहळू पुढारी मंडळींच्या काही खाजगी गोष्टी कळू लागल्या. ज्यांना आपण खूप मोठी माणसं समजत होतो ती म्हणजे आपल्यासारखीच शेणामातीची माणसं आहेत. पण यापूर्वी पुढाऱ्यांच्या अनेक गमती ऐकलेल्या. एक पुढारी तर इंग्लंडवरून बॅरिस्टर होऊन आलेला. तो कधी काळी खेड्यात सभेला गेला म्हणजे त्याला उघड्यावर आंघोळ करायची लाज वाटायची. साहेबाला इंग्लंडमध्ये बंद बाथरूमची सवय झालेली. लोक सांगत, साहेब आंघोळीला बसले म्हणजे 4 अनुयायी त्यांना आंघोळीला आडोसा व्हावा म्हणून 4 दिशांना धोतर ताणून धरीत. अशी त्यांची बात चाले. पुढे या बॅरिस्टर साहेबांनी एका खानावळवाल्या बाईलाच पळवून नेलं आणि याचा समाजात गवगवा झाल्यानं त्यांना पार्टीतून गचांडी मिळाली. स्वतःच्या घरातली सासऱ्याविषयीची कहाणी तर एखाद्या अवली माणसाला लाजवील अशी वाटते. ती लेखकाच्या लेखणीतून अशी उतरली. लग्नानंतर तब्बल 2-3 वर्षांनी सईला दिवस जातात. राजकमलच्या नवरंग या चित्रपटातील कवीसारखी माझी अवस्था होते. सईला मुलगा हवा असतो तर मला मुलगी. आईलाही वंशाला दिवा हवा असतो. बायकोचं बाळंतपण आलं असताना नेमक्या त्याच वेळी सासूबाईचं बाळंतपण आलं असेल तर कसं वाटेल? अर्थात मी ज्या सासूबाईंबद्दल सांगत आहे ती माझ्या सासऱ्यानं ठेवलेली बाई, देशमुखीण, मराठा जातीतली. बऱ्याच वर्षापासून सासऱ्याचं हे लळीत असावं. देशमुखीण असल्यामुळं पुन्हा लग्न करण्यास परवानगी नाही. बाईचा लग्नाचा नवरा ऐन उमेदीत मेलेला. बाई सासऱ्यावर कशी बरं वाळली. सासरा तर डांबरासारखा काळा आणि बाई खूपच नाटक, उजळ अंगकांतीची. सासऱ्यानं बाईला चक्क बाळंतपणाकरता गावावरून मुंबईला आणलेलं, तेही जावयाकडे. बाई पिवळी धमक पडलेली,
बाईचं भरलेलं पोट दिसायचं. बाई मात्र लाजेनं खूपच खजील झालेल्या, नजर वर करीत नसत. अशा बाया पूर्वी पंढरपूरला जायच्या. आता सासऱ्यानं मुंबईची शक्कल लढवली होती. बायको आणि सासूबाई एकाच दवाखान्यात बाळंत झाल्या. मला मुलगी झालेली असते. सासूला गोरापान मुलगा. लेखकाच्या लेखनाबाबतचा एक उपरोधपूर्ण किस्सा असा. लेखक लिहितो, आता गावगप्पांना जास्तच ऊत आलेला. त्यावेळी मी बुद्धायन लिहित होतो. बहुधा गदी माडगुळकरांकडून प्रेरणा घेतली असावी. 10-15 गीतही बांधली होती. एका कॉलेजमधल्या मित्राला ती दाखवली. तो गीत वाचून म्हणाला, बुद्धायन काय लिहितोस, झवायन लिही, असं म्हणत माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत तो निघून गेला. गावाखान्यात शिरताना आपल्याकडे सारेच कॉलेजमधला मित्र आज जसा पाहत असतो तसे पाहतात. सर्वसमावेशक लेखन करून लेखक रंजकताच आणतो. तेव्हा ऑफिसातल्या शेजारच्या टेबलावरच्या ग्रहस्थाची कहाणी सर्वसमावेशक लेखन करून लेखक रंजकताच आणतो. तेव्हा ऑफिसातल्या शेजारच्या टेबलावरच्या ग्रहस्थाची कहाणी कथन करताना लेखक लिहितो. त्याने विश्वास बसणार नाही अशी घटना तो पूर्ण खचल्यामुळे लेखकाला सांगितली. त्यानं नुकतीच बायको सोडली होती. आपली मुलं परत मिळावीत म्हणून तो कोर्टात भांडत होता. कारण खूपच धक्कादायक वाटलं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे बायकोनं तिच्याच सख्या भावाबरोबर जार कर्म केलेलं. त्या बहीण भावंडांची काही पत्र त्या ग्रस्ताने लेखकाला दाखवली. भावानं बहिणीला लिहिलं होतं. पत्राच्या वर साईबाबा प्रसन्न असं लिहिलेलं. त्यात एक वाक्य खूपच चमत्कारिक होतं. तुझ्या लग्नाच्या आधी आपण जे काम करीत होतो ते यापुढेही करता येईल. अर्थात काम याचा अर्थ तुला कळला असेलच. कर्मचारी ग्रस्त टूरवर गेला तेव्हा बहिणीला सांभाळायला त्यानं सांगितलेलं. लेखकाला ही गोष्ट ऐकून तो म्हणतो, मला जावजी बाबांनी लहानपणी सांगितलेली एक गोष्ट आठवली. गोष्ट अशी, एक होता ब्राह्मण. तो हसला म्हणजे त्याच्या तोंडातून मोती पवळी पडायची. राजाला ही बातमी समजते. असलं आश्चर्य आपल्या दरबारी असावं म्हणून तो शिपायांना त्याला आणायला पाठवतो. राजाची आज्ञा ऐकून तो ब्राह्मण शिपायाबरोबर घराबाहेर पडतो. फरलांगभर अंतर चालून गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की आपलं पंचांग घरी विसरलंय. ब्राह्मण घरी जातो. तो दरवाजातून बघतो की आपली बायको परपुरुषाची रम्मान झालेली आहे. तो तसाच मागे परततो. राजवाड्यात येतो तेव्हा ब्राह्मण हसतच नाही. त्याच्यापुढे अनेक विनोदी प्रयत्न केले जातात पण ब्राह्मण मुकाच. शेवटी राजा त्याला तुरुंगात डांबतो. तिथं एका रात्री ब्राह्मण झरोक्यातून पौर्णिमेचं चांदणं पाहत असतो. तो एकाएकी चमकतो. राजाची पट्टराणी पंचारती घेऊन घोड्याचा खरारा करणाऱ्या नोकराला ववळीत असते. नोकराचा हट्ट म्हणून ती घोडीसारखी वागते. तिच्या पाठीवर तो नोकर बसलेला आणि झ्या झ्या करीत घोडा हाकतो आहे. हे दृश्य पाहताच ब्राह्मण खळाळून हसू लागतो. सकाळी बघतात तो सारा तुरुंग मोती पावळ्यांनी भरलेला. लेखक लिहितो, बोलून चालून ही गोष्टच, पण त्यात जीवनाचं मोठं सार साठलं आहे असं वाटलं. लोकलमधल्या प्रवासाची गंमत लेखक सांगतो. एकदा सुक्या बोंबलाचं पुडकं घेऊन फर्स्ट क्लासच्या डब्यात चुकून चढलो होतो. फर्स्ट क्लासचे सारे प्रवासी वास कुठून येतो म्हणून नाकांनी शोध घेत होते. वरमून लगेच पुढच्या स्टेशनात उतरलो. 3ऱ्या वर्गाच्या प्रवाशांना हा वास मात्र आला नाही. आहे की नाही गंमत. बहिणीच्या चाळीबद्दल व तिथल्या वातावरणाबद्दल लेखक लिहितो. अशा या नरकात बहिणीनं संसार थाटलेला. बहिणीची या चाळीत 10x12ची रूम, पत्र्याच्याच भिंती. एका घरात बोललं तर सहजच दुसऱ्या घरात ऐकू जाईल असं. घरात जी न्हाणी होती ती दरवाज्यातच पाडलेली. अवतीभोवती सारी वस्ती मुसलमानांची. सारे मुसलमान घाटावरचे, काही कोकणातले. त्यांची हिंदी भाषाही मजेशीर. कावळ्याने फडकं फाड्या किंवा म्हैसने गोबर हाग्या अशी मराठी मिश्रित. सलमा या प्रेयसीबद्दलचं गुपित सांगताना लेखक लिहितो, सलमा काही माझा पिच्छा सोडायला तयार नव्हती. तिच्याबरोबर तसं उघड बोलणं शक्यच नव्हतं. ती कधी बाहेर पडलीच तर घरात कडक गोषा, तसा बाहेर बुरखा असे. आणि आमची दोघात अशी कोड भाषा सुरू झाली. सकाळीच ती उठली म्हणजे ती घरातून गाण्याची एक दर्दभरीत लकेर सोडायची. अभी ना जाओ छोड़ के
ये दिल भी भरा नहीं, किंवा सागर में आपको उतारे चले गए. पुढं मीही गाण्यात उत्तर द्यायचो. शाळेतील मुसलमान स्त्रियाही आपापसात कुजबुजायच्या, एकमेकांना म्हणायच्या, अय रोशन दिखता नाही क्या, जावई आया ना, जावई आया. पुढं सलमाचं लग्न झाल्यावर एकदा लेखक तिच्या घरी जाण्याचं धाडस करतो. तेव्हा सलमाचा नवरा कामाला गेलेला, सासू होती. सलमाला खूपच आनंद झालेला दिसला. तिनं सासूला थंड लेमन आणण्यासाठी खाली पाठवलं. मी यावेळी सलमाकडे निरखून पाहिलं. ती गरोदर होती. मला का कोणास ठाऊक आनंद होतो. मी तिला हसत म्हणतो, अर्थात तिच्या ठसठशीत पोटाकडे पाहत, इसमें मेरा भी हिस्सा आहे ना. ती यावर जे उत्तर देते ते ऐकून चाट पडतो. म्हणते कशी, अभी मुंह धोक्या, अशी ही सलमा. सलमाने लेखकाला विणकाम केलेलं बनियन स्वतः करून दिलं. लेखकाचं लग्न झालं. शिकलेली बायको घरात आली. ती आठवण म्हणून लेखकानं ठेवलेलं बनियन लेखकाच्या बायकोनं लादी पुसण्यासाठी केलं. खूप मळाला म्हणजे उंदीर पकडावा तशी पकडून ती लेखकाला म्हणायची, ही बघा तुमच्या प्रेमाची निशाणी. लेखक शेवटी मेवण्याचा किस्सा सांगतो. लेखकानं शिक्षणात अयशस्वी झालेल्या मेवण्याला शेवटी आपल्याच ऑफिसात पिऊन म्हणून चिकटवलेलं. मी साहेब आणि मेवणा पिऊन. मी माझं नातं कोणाला सांगत नव्हतो. मेवणा तसा स्वभावानं हुन्नरी होताच. त्याला पिऊनची नोकरी आवडायची नाही. टिनोपाल कपडे घालून स्टूलवर बसायचा. दिवसभर कादंबऱ्या वाचीत बसलेला. त्याला ऑफिसची मंडळी छोटे साहेब म्हणून पुकारीत. तसा त्याचा स्वभाव मावाळ नव्हता. पिऊन होता तरी हजाराच्या गप्पा मारायचा. साहेब मंडळीत बोलण्यात हार जात नसे. त्याला कधी साहेब मंडळी टूरला घेऊन जात. पिऊन स्वयंपाक करायचा हा रिवाज. पण पहिल्या दिवशी त्यानं जाणून बुजून एवढी मिरची टाकली की हा पुढं आरामात बसायला लागला आणि साहेब लोक स्वयंपाक करू लागले. शेवटी पिऊनची नोकरी सोडून त्यानं गावी जाण्याचा बेत केला. असा हा लेखकाचा मेवणा. आणि इथं बलुततला विनोद दर्शनीयरित्या समाप्त करतो. खरं तर हे पुस्तक म्हणजे दलित साहित्यातला पहिला हुंकार. यातला विद्रोह, नकार यांच्या शोधातूनच विनोदाचा शोध मी एखाद्या वस्तूचा अर्क काढून उतरवावा तसा उतरवलाय. गुराख्याची हरवलेल्या टोपीची गोष्ट, आजीच्या थोरल्या बहिणीच्या मुलांची नावं एखाद्या यमकासारखी असलेली, बाहेर खाली वडिलांचे प्रताप, त्यांच्या मित्राचा सटवाचा विनोद, सामाजिक जाणीवेत अज्ञानातून निर्माण होणारा विचित्रपणाचा अंतर्भाव, तमाशात पाहिलेले ऐकलेले प्रसंग, अन्न संस्कारातले वैगुण्य, दामूसारख्या लैंगिक पिसाटलेपणातून, सुदामबुवासारख्या जाणत्याच्या वर्तणुकीतून, अंधश्रद्धेतून, बोर्डिंगमधील विविध प्रसंग व अनुभवातून, कावाखान्यातल्या मंजुळाच्या भांडखोरपणातून, अनैतिक संबंधाच्या विचित्रपणाच्या वागण्यातून, जसं तात्यांनी एकदा चक्क हिजडाच घरी आणला, प्रेम प्रकरणातून, त्याबाबतच्या पात्रांच्या अनुभवातून, आड पडदा न ठेवता उच्चारले जाणारे अवयवांचे उच्चार, समाजाच्या अज्ञानातून, जसं नापास झालेल्या मित्राचं तुकारामचं त्याच्या बापाला काही वाटत नाही, त्याला मूल झालं नाही म्हणून नाराज होतो, यासह दादासाहेबांच्या संपर्कातील अनुभवातून, स्वतःच्या लग्नविधी प्रसंगातून, पुढाऱ्यांच्या स्वभावदर्शनातून, पात्रांच्या बाहेरखेलेपणातून, ऐकीव आणि कथित गोष्टीतून आणि नातेवाईकांच्या विचित्र स्वभावदर्शनासह सलमासारख्या प्रेयसीच्या संपर्कातील अनुभवातूनही लेखक म्हणून लेखन रंजक करण्यास दया पवार यशस्वी झाले आहेत आणि हा आस्वाद घेताना मजाच येते.